उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोफत शस्त्रक्रिया व चष्मे वाटप शिबिर संपन्न झाली आहे। आरोग्य शिबिरे ही काळाची गरज बनली असून सर्वसामान्य व गरजूवंत कुटुंबातील नागरिकांना अशा शिबिरांचा लाभ घेता येत असतो। या धकाधकीच्या जीवनामध्ये मनुष्य आपल्या आरोग्याकडे अक्षरशः दुर्लक्ष करताना दिसत आहे। तसेच आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे आजारपण अंगावर काढले जाते, त्यातून आजारपणाच्या मोठ्या समस्या निर्माण होत असतात। मोफत शिबिरांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने रुग्णसेवा केली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करून आपले कर्तव्य पार पाडले आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नेत्र तपासणी शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप शिबिर संपन्न झाले। यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, माजी नगरसेविका मीनाताई चव्हाण, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, अंजली आव्हाड, चेपस ढवण, किसन कसबे, सागर गुंजाळ, डॉक्टर रणजित सत्रे, शिवाजी साळवे, भाऊ बारसकर, नितीन घोडके, शिरीष जगताप, सतीश ढवण, स्वप्नील ढवण, धीरज उकिरडे, कारभारी शेंडे, अनिल दुतारे, साधना बोरुडे, रंजना उकिरडे, रोहिणी अंकुश, ज्ञानदेव अकोलकर, दीपक खेडकर, अमित खामकर, सुनंदा शिरवाळे आदी उपस्थित होते। संपत बारसकर म्हणाले की समाजामध्ये जीवन जगत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे लागते। यासाठी गरजूवंत नागरिकांची नेत्र तपासणी शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन केले होते। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत समाजातील विविध प्रश्न तसेच राज्याच्या विकासासाठी काम करत असतात। चांगल्या कामासाठी नागरिकांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रम राबवावे, असे ते म्हणाले। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य संपत दादाजी बारसकर यांच्या माध्यमातून अहिल्यानगर शहराच्या विविध भागांमध्ये सगळेच चांगले उपक्रम, लोकहिताचे उपक्रम आज आयोजित करण्यात आले आहेत आणि त्याच्याकरता आज प्राथमिक स्वरूपामध्ये एक उद्घाटन सोहळा की मोतीबिंदू तपासणी शस्त्रक्रिया व मोफत हे सर्व सुविधा त्यांनी आज अजितांच्या वाढदिवसानिमित्तानं उपलब्ध केली आहे। त्याच प्रकारे ज्याला चष्मा लागेल त्याला चष्मा देखील मोफत वाटपचा कार्यक्रम आज त्यांनी संपतदादांनी आयोजित केला आहे। तर मी मनापासून अजितदादांना आपल्या सर्व आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो व त्यांचं असंच त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो आणि त्यांच्या हातून अशीच महाराष्ट्र राज्याची आणि देश हिताचं कार्य असंच घडत राहावं, त्याला हे संपूर्ण कार्य करण्याकरता त्यांना प्रभू रामचंद्रांनी अधिकचं बळ द्यावं। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्रभागातील व शहरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर, मोफत चष्मा वाटप आणि मोफत मोतीबिंदू ऑपरेशन याचं शिबिर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित करण्यात आलं होतं आणि या शिबिराचे उद्घाटन या शहराचे लोकप्रिय आमदार आदरणीय संग्रामभाई जगताप यांच्या हस्ते झालं आणि या शिबिराचा मोठ्या संख्येने लोकांनी लाभ घेतला आहे, याचं समाधान या ठिकाणी वाटतं आणि संपूर्ण शहरामध्येच अहिल्यानगरमध्ये आज अजितदादांचा वाढदिवस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आमदार संग्रामभाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली सर्व सामाजिक जे कार्यक्रम असतील त्याद्वारेच आपण साजरा करतोय, जेणेकरून येणाऱ्या तरुण पिढीला किंवा कोणाचा जर लोकप्रतिनिधीचा किंवा कोणाचा वाढदिवस असला तर आपला वाढदिवस आपण हा सामाजिक हेतू जोपासून आणि लोकांना काहीतरी त्याच्याचा सदुपयोग व्हावा अशा याच्यातून व्हावा असे एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका म्हणून हा मी संपूर्ण वाढदिवस अजितदादांचा सामाजिकरित्या साजरा केला आहे। कारण की त्यांचं आपण जर जीवन पाहिलं तर सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत ते फक्त समाजासाठी काम करतात आणि अशा लोकप्रिय नेत्याचा वाढदिवस हा समाजोपयोगी कारणानेच होतं, याचा आम्हाला आनंद आहे आणि मी यानिमित्त माननीय नामदार या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।